तर मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं। तर बघा मित्रांनो, आजचे महत्त्वाचे प्रश्न आपण डिस्कस करत आहे। गुगलचे CEO सुंदर पिचई यांना IIT खरगपूरकडून मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आलेली आहे आणि अल्फाबेट कंपनीचे ते CEO आहे सुंदर पिचाई। ओके, सो तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की IIT खरगपूरकडून त्यांना कोणती पदवी मिळालेली आहे? डॉक्टरेट। भारतातील पहिली IIT कोणती आहे? तर ती खरगपूरच आहे 1951। आणि दिल्लीचे जे मुख्यमंत्री आहे अरविंद केजरीवाल त्यांनी सुद्धा IIT खरगपूर येथूनच केलेली आहे। मग गुगलची स्थापना केव्हाची आहे? 1998 आणि मायक्रोसॉफ्टची स्थापना 1975 आणि यूट्यूबची स्थापना आहे 2005। ओके, तर गुगलचे जे CEO आहे ते आहे सुंदर पिचाई, मायक्रोसॉफ्टचे CEO आहे सत्या नाडेला आणि यूट्यूबचे नवीन जे CEO आहे ते आहे नील मोहन। ओके, एकदा तुम्ही बघून घ्या। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिलेला आहे आणि त्यांचा पक्ष आहे अवामी लीग। बांगलादेशची निर्मिती 16 डिसेंबर 1971 मध्ये करण्यात आली होती। बांगलादेशची राजधानी आहे ढाका आणि चलन जे आहे ते आहे टका। भारतातला सर्वात जास्त भूसीमा बांगलादेशाचीच लागलेली आहे 4096 किलोमीटर, कारण भारताला एकूण 7 देशांची भूसीमा लागलेली आहे। अंतर होतं 15200 किलोमीटर इतकं आहे। त्यापैकी 4096 किलोमीटर ही सीमा म्हणजे एकूणपैकी 27% सीमा हे एकट्या बांगलादेशला लागलेली आहे आणि भारत बांगलादेश भूसीमा करार पण झाला होता 100व्या घटनादुरुस्तीनुसार। पॅरिस ऑलिम्पिक 2024 भारतातर्फे समारोप सोहळ्यात भारताच्या ध्वजवाहक म्हणून मनु भाकर यांची निवड करण्यात आलेली आहे। त्यांनी भारताला 2 कांस्य पदक आपल्याला जिंकून दिलेले आहे नेमबाजीमध्ये। भारतातील पहिले कृषी निर्यात सुविधा असणारे बंदर कोणते आहे? तर ते आहे नावाशेवा बंदर, ज्याला जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट म्हटलं जाते, JNPT। जागतिक कृषी निर्देशांक 2024 मध्ये आपल्या भारताचा क्रमांक 8वा लागतो। WTO म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना 1 जानेवारी 1995 मध्ये करण्यात आली होती। मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड। गॅट करार जो होता तो 1948चा होता। या गॅट कराराचं रूपांतरण WTO मध्ये करण्यात आलेलं होतं। मुख्यमंत्री मैया सन्मान योजना ही झारखंड राज्याने सुरू केली आहे। यामध्ये महिलांना 1000 रुपये देण्याचं गव्हर्नमेंटने घोषित केलेलं आहे। या अगोदर लाडकी बहीण महाराष्ट्र सरकारने सुरू केली, ज्यामध्ये 1500 रुपये महिना 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांसाठी आहेत। तर महाराष्ट्राने ही योजना मेरी लाडली बहना MP धर्तीवर सुरू केलेली आहे आणि मध्य प्रदेशला 8 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे। महाराष्ट्राच्या 8 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे आणि हे जे पैसे दिले जाणार आहे ते DBT अंतर्गत दिले जाणार आहे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच प्रत्यक्ष हस्तांतरण लाभ, जी योजना 1 जानेवारी 2013ला सुरू झालेली होती। 100 मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकण्याचा विक्रम नोहा लायल्स यांनी केलेला आहे, जो की अमेरिकेचा खेळाडू आहे USA। 9.784 सेकंदमध्ये त्यांनी हे पदक जिंकलेलं आहे आणि जमैकाचं जे प्रभुत्व होतं ते त्यांनी इथे एक प्रकारे नष्ट केलेलं आहे। ठीक आहे, तुम्हाला सर्वांना माहीत आहे जमैकाचा खेळाडू उसेन बोल्ट, ठीक आहे, तर त्यांचा रेकॉर्ड तो तोडू शकला नाही, परंतु ते यावेळेला जिंकलेले आहे 100 मीटर शर्यतीमध्ये नोहा लायल्स। महिलांमध्ये जुलियन आल्फ्रेड हिने 100 मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकलेलं आहे। तिचा देश लक्षात ठेवायचा आहे सेंट लुसिया, इम्पॉर्टंट आहे। आणि शेवटचा प्रश्न आहे, भारतीय हॉकी टीमचा कॅप्टन हरमनप्रीत सिंग आहे, लक्षात असू द्या, आणि गोल्फपटू आहे PR श्रीजेश। तर आपली हॉकी टीम चर्चेमध्ये आहे, त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा होता। थँक्यू। प्रश्न बघा, SSBचे प्रमुख जे आहे ते आहे दलजीत सिंग चौधरी। तर यांच्याकडे अलीकडेच BSFचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे। हा एक पॉईंट सर्वांनी लक्षात घ्या। तर BSFची पहिली महिला स्नायपर आहे सुमन कुमारी। CRPFचे प्रमुख आहे अनिश दयाल सिंग। तर CISF म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सच्या पहिल्या महिला प्रमुख नीना सिंग बनलेले आहे, हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे। तर NDRFचे प्रमुख आहे पियुष आनंद आणि SPGचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो पोलीस भरतीमध्ये, तो आहे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप, लक्षात घ्या। त्याचे प्रमुख आहे आलोक शर्मा आणि SPGची स्थापना ही 1985 मध्ये करण्यात आलेली होती। आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर नासातर्फे भारतीय ग्रुप कॅप्टन, लक्षात घ्या, ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना पाठवले जाणार आहे।
लक्षात असू द्या. आणि आणखी एक महत्त्वाचं नाव आहे प्रशांत नायर. मग नासाची स्थापना केव्हा झाली? 29 जुलै 1958ला. मग नासाचा फुलफॉर्म आहे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. मुख्यालय आहे वॉशिंग्टन, अमेरिका या ठिकाणी. इस्रोचा फुलफॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. स्थापना झाली 15 ऑगस्ट 1969मध्ये. मुख्यालय आहे बेंगळुरू, कर्नाटक या ठिकाणी. अध्यक्ष आहे एस सोमनाथ. लक्षात असू द्या. एशियन, आता हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे की एशियनचा फुलफॉर्म काय होतो? असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन. परराष्ट्र मंत्र्यांची 31वी बैठक व्हिएटटाईन, लक्षात घ्या, व्हिएनटाईन लाओसची राजधानी आहे, या ठिकाणी पार पडलेली आहे. ओके, व्हिएतनाम नाही, लक्षात असू द्या, व्हिएनटाईन लाओस. भारतातर्फे कोण हजर होतं? तर एस जयशंकर, जे आपले परराष्ट्र मंत्री आहे ते हजर होते. आपले परराष्ट्र सचिव कोण आहे ते नक्की सांगा. ब्रीद वाक्य आहे एशियनचं, एक दृष्टी, एक ओळख, एक समुदाय. ओके, सो एक विजन म्हणजे वन व्हिजन, वन आयडेंटिटी, वन कम्युनिटी. स्थापना 1967मध्ये झाली होती बँकॉक, थायलंड या ठिकाणी. तर मुख्यालय आहे जकार्ता, इंडोनेशिया. तर हा एक पॉईंट लक्षात घ्या, महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातील पहिले सौर ग्राम मान्याची वाडी, सातारा हे ठरलेले आहे. भारतातील सौर गाव होतं मोढेरा, गुजरात. सौर शहर सांची, मध्य प्रदेश. मधाचे पहिले गाव आहे मांगर, सातारा. फळाचे गाव आहे धुमाळवाडी, सातारा. पुस्तकाचे जे पहिले गाव होते ते होते भिलार, साताराच होते. आणि फुलपाखराचे पहिले गाव आहे पारपुली, सिंधुदुर्गमध्ये येते. तर कवितेचे गाव कोणते आहे सिंधुदुर्गमधले ते नक्की सांगा. लक्षात घ्या, चंद्राचे पृथ्वीपासून अंतर हे 3,84,400 किलोमीटर इतके आहे. आपण चंद्रयान 3 जे पाठवलेलं होतं 14 जुलै 2023ला, ते 23 ऑगस्ट 2023ला चंद्रावर पोहोचले होते. म्हणून 23 ऑगस्ट आपण राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करणार आहे. मग चंद्रयान 3 जे पाठवलं होतं याच्या लँडरचं नाव विक्रम होतं आणि रोव्हरचं नाव होतं प्रज्ञान. लक्षात असू द्या. आणि चंद्रयान 4 2028पर्यंत इस्रो पाठवणार आहे. ओके, सो चंद्रयान ज्या ठिकाणी लँडर उतरलेलं होतं, चंद्रयान 3चं लँडरचं नाव विक्रम होतं, त्या पॉईंटला आता शिवशक्ती पॉईंट नाव देण्यात आलेलं आहे. आणि चंद्रयान 2 जेव्हा उतरलेलं होतं विक्रम लँडर त्या ठिकाणी, तेव्हा त्या पॉईंटला तिरंगा पॉईंट हे नाव देण्यात आलेलं आहे. चर्चेतील यामिनी कृष्णमूर्ती कोणत्या नृत्यासंबंधित आहे असा प्रश्न येऊ शकतो. भरतनाट्यम आणि कुचिपुडी नृत्य या संबंधित आहे, दोन्ही नृत्यासंबंधित ते आहे. ओके, सो लक्षात ठेवा भरतनाट्यम आणि कुचिपुडी. मग आपल्याला महत्त्वाचं माहीत असलं पाहिजे की लावणी तमाशा महाराष्ट्रासंबंधित आहे, घुमर कालबेलिया राजस्थान, यक्षगान कर्नाटक, भरतनाट्यम तामिळनाडू, कथकली केरळ, मात्र कथक म्हटलं तर उत्तर प्रदेश, मोहिनीअट्टनम केरळ, कुचिपुडी आंध्र प्रदेश. ओके, बिहू सत्रिया आसाम, भांगडा पंजाब आणि चक्री आणि रौफ म्हटलं तर हे जम्मू आणि काश्मीरमधील आहे. सो भरतनाट्यम तामिळनाडू आणि लक्षात असू द्या कुचिपुडी आंध्र प्रदेश या संबंधित आहे यामिनी कृष्णमूर्ती. 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2025 नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे. यापूर्वी 1954मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी महाराष्ट्राबाहेर हे अधिवेशन भरलेलं होतं. महाराष्ट्राबाहेर आतापर्यंत 23 अधिवेशनं संमेलनं झालेले आहे. आता ही 24वं होऊ शकते. 70 वर्षानंतर संमेलन दिल्लीला होणार आहे. त्यामुळे महत्त्वाचा पॉईंट आहे, महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर भारताच्या राजधानीमध्ये होणारे हे पहिलंच संमेलन असेल. कारण आपला महाराष्ट्र 1 मे 1960ला निर्माण झाला होता आणि हे 54लाच अधिवेशन झालं होतं. आणि त्याचे अध्यक्ष होते तेव्हा तर्कतीर्थ, लक्षात असू द्या, लक्ष्मण शास्त्री जोशी. पहिले अधिवेशन पुण्याला 1878मध्ये न्यायमूर्ती रानडे यांच्या अध्यक्षतेखाली भरलेलं होतं. न्यायमूर्ती रानडे यांच्या अध्यक्षतेखाली भरलेलं होतं. वसंत व्याख्यानमाला, सामाजिक परिषद ही न्यायमूर्ती रानडे संबंधित असलेल्या प्रमुख घटना आहेत. ओके, 97वे अमळनेर 2024ला भरलेलं होतं, डॉक्टर रवींद्र शोभणे अध्यक्ष होते. 96वे वर्ध्याला भरलं होतं 2023चं, अध्यक्ष होते नरेंद्र चपळगावकर. त्यानंतर पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये टेनिसमध्ये लक्षात असू द्या गोल्ड मेडल पटकावलेलं आहे नोवाक जोकोविच यांनी, जे की सर्बियाचे आहे. त्यांनी एकूण 24 ग्रँड स्लॅम पटकवलेल्या होत्या, मात्र त्यांना ऑलिम्पिकचं मेडल मिळालेलं नव्हतं. पण बघा मित्रांनो, त्यांच्या निवृत्तीच्या काळाच्या दरम्यानच त्यांनी हे पटकावलेलं आहे. त्यामुळं जर आपण मेहनत करत राहिलो तर फळ आपल्याला नक्कीच भेटते. उपविजेता आहे कार्लोस अल्कारेझ, जो की स्पेनचा आहे. ओके, पश्चिम घाटाचा अभ्यास करण्यासाठी नेमलेली समिती आहे माधव गाडगीळ समिती 2010ची. आणि या समितीचं पुनरावलोकन करण्यासाठी नेमलेली समिती होती के कस्तुरीरंगन 2012ची. तर या दोन्ही कमिट्या पश्चिम घाटाचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या होत्या. आता हा पॉईंट इथं का घेतला याच्या मागचं रिझन म्हणजे केरळमध्येसुद्धा पश्चिम घाट गेलेला आहे, त्यामुळे हा पॉईंट चर्चेमध्ये आहे. आणि म्हणूनच आपल्या याचं वैशिष्ट्य आहे करंट अफेअर्सचं की याबाहेर आपला प्रश्न जाणार नाही.
द विनर्स माइंडसेट हे बुक आहे शेन वॉटसन यांचं. द विनर माइंडसेट. थ्रू द ब्रोकन ग्लास हे पुस्तक आहे TN शेषन यांचं. माजी मुख्य निवडणूक आयुक्त होते ते 10वे. त्यामध्ये मी रोज राजकारण्यांना खातो असं त्यांचं एक विधान पण होतं. भारतीय अवयवदान दिवस 3 ऑगस्टला असतो, तर जागतिक अवयवदान दिवस 13 ऑगस्टला असतो. हा एकदा पॉईंट तुम्ही एकदा चेक करून घ्या मित्रांनो. त्यानंतर महाराष्ट्रातील अवयवदान जनजागृती केंद्र ठाणे या ठिकाणी निर्माण करण्यात आलेले आहे आणि स्वतःचे OTT म्हणजे ओव्हर द टॉप प्लॅटफॉर्म असणारे पहिले राज्य कोणते होते? केरळ. नाव होतं सी स्पेस. आणि दुसरं राज्य ठरलेलं आहे मेघालय. प्लॅटफॉर्म आहे त्याचं नाव आहे मेघालय हेलो. तर या पद्धतीनं हे होते आजचे महत्त्वाचे प्रश्न. लवकरच भेटूया. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.